आज आष्टा येथे शहराचे नगराध्यक्ष विशालभाऊ शिंदे हे आपल्या सोबत आहेत। या ठिकाणी आष्टा नगर विकास आघाडीचे 23 उमेदवार काल निवडून आलेले आहेत आणि याबद्दल खूप मोठा आष्ट्यामध्ये जल्लोष झाला आणि बऱ्याच वर्षानंतर खूप प्रतीक्षेनंतर हा विजय आपणास पाहावयास मिळत आहे। तर या संदर्भात आपण या विजयाला उद्देशून आपण काय सांगाल? सर्वसामान्य जनतेनं आष्टा शहर विकास आघाडीला कौल दिला आणि या राज्याचे नेते जयंतरावजी पाटील साहेब, तसंच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभवदादा यांच्यावर विश्वास ठेवून या जनतेनं आष्टा शहर विकास आघाडीला भरघोस असं यश दिलं आणि जनतेनं जो विश्वास आमच्या शहर विकास आघाडीवर दाखवला, भविष्य काळामध्ये या शहराच्या विकासाच्या दृष्टीनं सर्व तऱ्हेचे प्रयत्न आमच्या विकास आघाडीतर्फे केले जातील। क्या बडा तो दम बडा हे जे जयंत पाटलांचं वाक्य आहे, तर ते इथं कामातून खरं होताना दिसत आहे। तर याबद्दल आपण काय सांगाल? नाही, साहेबांनी सांगितले की क्या बडा तो दम बडा, हे विकासाच्या दृष्टीनं जेवढी आजपर्यंत आमच्या 2016 पासून 205 कोटीची कामं झाली, ती कामं या आष्टा शहराच्या जनतेनं पाहून आणि या कामामधूनच आम्हाला यश हे प्राप्त झालं, म्हणून जयंत पाटील अशा पद्धतीचं वाक्य वापरतात। आपण आता इथून पुढं आष्ट्याचा जो विकास आहे, तर विकासाचा जो आराखडा आहे आणि त्याचं पद्धतीचं जे नियोजन पुढे इथून असणार आहे आपलं, तर ते कोणत्या पद्धतीचं असेल? म्हणजे आपलं विजन विकासाचं काय असणार? आष्टा शहराला एक युवकांसाठी चांगलं क्रीडांगण, जे नॅशनल लेवलचं क्रीडांगण या ठिकाणी आष्टा शहरासाठी करण्याच्या दृष्टीनं आष्टा शहर विकास आघाडी प्रयत्न करणार आहे। 24 तास पाणी मिळण्यासाठी आष्टा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून नवीन पाणी पुरवठा योजना या आष्टा शहराला आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत। त्याच पद्धतीनं भुयारी गटार ही आष्टा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न हा आमचा प्रामुख्यानं राहील। महिलांच्या सुरक्षिततेबद्दलचा काय नियोजन आहे? महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये चौकात CCTV लावणं, त्याच पद्धतीनं गस्त वाढवणं आणि पोलिसांच्याकडून हे गस्त घालण्याच्या सूचना मी नगराध्यक्ष म्हणून त्या पोलीस स्टेशनमध्ये त्या पद्धतीच्या सूचना करणार आहे। लहान मुलं ही पुढच्या देशाचं भवितव्य घडवतात, त्याचप्रमाणे आष्ट्यातली लहान मुलं देखील आष्टा नगरीचं भवितव्य घडवणारच आहेत। तर मुलांच्या दृष्टीनं आपलं बाल विकासासाठी काय योजना असतील? बाल विकासच्या योजना म्हणजे या आष्टा शहराला एक गुन्हेगारी पार्श्वभूमीचं वळण लागत आहे आणि ते वळण तोडण्यासाठी आम्ही पहिल्यांदा प्रयत्न करत आहोत। जे युवक ह्या व्यसनात अडकत आहेत त्यांना थांबवण्यासाठी पहिलं पाऊल आम्ही उचलणार आहोत आणि हा राजकीय वरदास्त या विरोधी उमेदवारांना कुणाचा आहे बघून आम्ही त्या दृष्टीनं ते सर्व गुन्हेगारी थांबवण्याचा पहिल्यांदा प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद। आपण विशालभाऊ शिंदे यांच्या भावी वाटचालीसाठी आमच्या सर्व टीमकडून आपणास खूप खूप शुभेच्छा। नमस्कार।